हॅलो एव्हरीवन, आज आपण 4th सेमिस्टरमधील जावा प्रोग्रॅमिंग ह्या सब्जेक्टला स्टार्ट करतो आहे. ह्या सब्जेक्टची मार्किंग स्कीम आधी पाहूयात आपण. ह्या सब्जेक्टमध्ये थेअरी एंड सेम एक्झाम ही 70 मार्क्ससाठी असते. ही 70 मार्क्सची तुमची फायनल एक्झाम असते. नंतर थेअरी पी एमध्ये 2 युनिट टेस्ट ज्या की 20 मार्क्सच्या असतात आणि त्याचं ॲव्हरेज काढून पुन्हा 20 मार्क्स फायनलाइज होतात आणि 10 मार्क्स असतात मायक्रो प्रोजेक्टचे. असे टोटल 100 मार्क्स. आणि प्रॅक्टिकलसाठी पुन्हा 100 मार्क्स असतात. याची प्रॅक्टिकल एंड सेम एक्झाम म्हणजे जे की तुमची एक्सटर्नल प्रॅक्टिकल एक्झाम असते ही 50 मार्क्सची असते. आणि तुमचं जे काही मॅन्युअल आहे या मॅन्युअलला म्हणजे प्रॅक्टिकल PA हे मॅन्युअलचे 50 मार्क्स असतात. असे टोटल 100 म्हणजे थेअरी आणि प्रॅक्टिकल मिळून तुम्हाला जावा प्रोग्रॅमिंग या सब्जेक्टसाठी 200 मार्क्स आहेत 4th सेमिस्टरमध्ये. फर्स्ट युनिटला स्टार्ट करतो आहे आपण. जावा प्रोग्रॅमिंग याचा सब्जेक्ट कोड आहे 22412. फर्स्ट युनिट आहे बेसिक सिंटॅक्टिकल कन्स्ट्रक्ट इन जावा. हे युनिट तुम्हाला 10 मार्क्ससाठी आहे. पहिल्यांदा पाहूया जावा प्रोग्रॅमिंग लँग्वेजची हिस्ट्री ऑफ जावा. जावा इज ए प्युअर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग लँग्वेज. जावा प्रोग्रॅमिंग लँग्वेज ही प्युअरली ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे. याला प्युअरली ऑब्जेक्ट ओरिएंटेड का म्हटलं जातं? कारण जावा ह्या लँग्वेजमध्ये जे काही तुमचं प्रोग्रॅमिंग केलं जातं हे पूर्ण डिपेंड असतं तुमच्या ऑब्जेक्टवर. म्हणून जावा प्रोग्रॅमिंग लँग्वेजला प्युअरली ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज असं म्हटलं जातं. ओरिजिनली डेव्हलप बाय जेम्स गॉसलिंग, पॅट्रिक नॉर्टन, चेरिस वॉर्ड, E.D. फ्रँक and Mike Sheridan at Sun Microsystem of USA in 1991. सन मायक्रोसिस्टीमने USA मध्ये 1991 मध्ये ही जी काही जावा प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे ही डेव्हलप केली. इट वॉज ओरिजिनली कॉल्ड ओक बट वॉज रिनेम्ड जावा इन 1994. जेव्हा ही जावा प्रोग्रॅमिंग लँग्वेज डेव्हलप झाली 1991 मध्ये तेव्हा तिचं नाव ओक असं होतं. त्याच्यानंतर तिला रिनेम केलं जावामध्ये 1994 मध्ये. इट वॉज डिझाईन फॉर डेव्हलपमेंट ऑफ सॉफ्टवेअर फॉर कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस लाईक TV, VCR, केबल सेट ऑफ बॉक्सेस अँड अदर इलेक्ट्रॉनिक मशीन्स. म्हणजे जे काही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आहेत हे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसमध्ये जे काही सॉफ्टवेअर यूज केलं जातं हे सॉफ्टवेअर डेव्हलप करण्यासाठी ही लँग्वेज डिझाईन केली होती. जावा ॲक्रोनिम फॉर द नेम ऑफ टीम मेंबर. जे काही जावा ही प्रोग्रॅमिंग लँग्वेज डेव्हलप केली ह्याचे जे काही डेव्हलपर होते त्या टीम मेंबरवरनं जावा हे नाव या लँग्वेजचं पडलं. जेम्स गॉसलिंगवरून जे फॉर जेम्स गॉसलिंग, A फॉर अर्थरूड, V फॉर व्हॅन हॉफ अँड लास्ट A फॉर अँद्री बेस्टॉसियम. म्हणजे हे जे काही नावं आहेत हे नावं त्या जे काही डेव्हलपर आहेत त्या डेव्हलपरवरनं जावा प्रोग्रॅमिंग लँग्वेजला नेमिंग केलं गेलं जावा म्हणून. नेक्स्ट आहे ॲप्लिकेशन ऑफ जावा अँड जावा कंपोनंट्स. पहिल्यांदा ॲप्लिकेशन्स पाहूया जावाचे. जावाचं जे काही ॲप्लिकेशन आहेत ते फर्स्ट आहे डेस्कटॉप ॲप्लिकेशन, मीडिया प्लेअर और अँटीव्हायरस. म्हणजे जे काही डेस्कटॉप ॲप्लिकेशन्स आहेत जे की नॉर्मली आपण यूज करतो हे ॲप्लिकेशन्स आपण जावा प्रोग्रॅमिंग लँग्वेजमध्ये डेव्हलप करू शकतो. मीडिया प्लेअर अँड अँटीव्हायरस याच्यामध्ये सुद्धा आपण जावा प्रोग्रॅमिंगचा यूज करतो. वेब ॲप्लिकेशन, जे काही वेब ॲप्लिकेशन आहेत, वेबसाईट्स आहेत, ह्या वेबसाईटसुद्धा आपण जावा प्रोग्रॅमिंग लँग्वेजमध्ये डेव्हलप करू शकतो. एंटरप्राइज ॲप्लिकेशन म्हणजे त्याच्यामध्ये बँकिंग सिस्टीम, जे काही बँकिंग सिस्टीम आहेत, बँकिंगमध्ये जे काही ॲप्लिकेशन किंवा सॉफ्टवेअर यूज केले जातात हे सुद्धा आपण जावा या लँग्वेजमध्ये डेव्हलप करू शकतो. हे एक मेन ॲप्लिकेशन आहे. नेक्स्ट आहे स्मार्ट कार्ड म्हणजे तुमचे जे काही कार्ड असतात ते कार्डसुद्धा आपण ॲप्लिकेशनमध्ये सांगू शकतो. त्याच्यानंतर आहे रोबोटिक्स आणि गेमिंगमध्ये सुद्धा आपण जावा प्रोग्रॅमिंग लँग्वेजचा यूज करू शकतो. नेक्स्ट आहे जावा कंपोनंट्स. जावाचे मेन 3 कंपोनंट्स आहेत. फर्स्ट इज अ बाईट कोड, सेकंड इज जावा डेव्हलपमेंट किट, याला JDK म्हटलं जातं, आणि लास्ट इज अ जावा व्हर्च्युअल मशीन JVM. वन बाय वन आपण पाहूयात.
फर्स्ट कंपोनंट आहे जावा बाइटकोड. When Java program is compiled, then Java compiler produce an intermediate code. पहिल्यांदा काय होतं, आपण जावाचा एक प्रोग्राम एक्झिक्यूट करतो किंवा टाईप करतो, तो प्रोग्राम कंपाईल केला जातो. जावा प्रोग्राम इज कंपाइल्ड, देन जावा कंपायलर प्रोड्यूस अँड इंटरमिजिएट कोड. जो काही कोड आहे हा पहिल्यांदा कंपाईल केला जातो बाय युझिंग कंपायलर, अँड कंपाईल काय करतो, त्याचा एक इंटरमिजिएट कोड क्रिएट करतो. द इंटरमिजिएट फॉर्म ऑफ द जावा प्रोग्राम इज नोन ॲज बाइट कोड. तो जो काही इंटरमिजिएट कोड असतो यालाच काय म्हटलं जातं, बाइट कोड म्हटलं जातं. पहिल्यांदा आपण प्रोग्रामिंग लँग्वेज जावा या लँग्वेजमध्ये एक प्रोग्राम क्रिएट करतो, तो कंपायलर थ्रू कंपाईल करतो, आणि कंपाईल केलेला कोड काय असतो, तुमचा बाइट कोड असतो. दिस बाइट कोड रन ऑन एनी मशीन. महत्त्वाचा सेंटेन्स आहे, दिस बाइट कोड रन ऑन एनी मशीन. म्हणजे काय, तुमचा जो काही बाइट कोड आहे, इंटरमिजिएट कोड आहे, हा कोड कुठल्याही मशीनवर रन केला जाऊ शकतो. The file which contain this code has dot class extension. जो काही तुमचा बाइट कोड असतो, ह्या बाइट कोडचा जो काही जी काही फाईल असते, ती फाईल डॉट क्लास या एक्सटेन्शनने सेव्ह करून ठेवलेली असते. बाय डिफॉल्ट ती डॉट क्लास या फाईल एक्सटेन्शनने सेव्ह होते. त्याचं फ्लो दाखवलं आहे पहा. जावा प्रोग्राम म्हणजे तुमचा जो काही सोर्स कोड आहे तो, त्याचं कन्वर्जन जावा कंपायलर कशामध्ये करत असतो, बाइट कोडमध्ये. आता इथं दिसते पहा, हा आपण टाईप केलेला कोड आहे, आणि याचं कन्वर्जन, हा जो काही तुमचा सोर्स कोड आहे याचं कन्वर्जन बाइट कोडमध्ये केलं जातं. बाइट कोड आपल्याला समजत नाही, सिंटॅक्स, सिम्बॉल किंवा काही सेंटेन्सने, काही वर्डिंगने तो जो काही कोड आहे हा असाइन केलेला असतो. त्या पर्टिक्युलर फाईलचं नाव हे डॉट क्लास या एक्सटेन्शनने सेव्ह करून ठेवलेलं असतं. सगळ्यांच्या लक्षात आलं आहे, बाइट कोड म्हणजे काय आहे. जावा कंपायलर हा एक इंटरमिजिएट कोड प्रोड्यूस करतो, आणि तो इंटरमिजिएट कोड म्हणजेच काय, तुमचा बाइट कोड असतो, आणि हा बाइट कोड डॉट क्लास या एक्सटेन्शन फाईलमध्ये सेव्ह करून ठेवलेला असतो. त्याच्यानंतर नेक्स्ट कंपोनंट आहे JDK, जावा डेव्हलपमेंट किट. द जावा डेव्हलपमेंट किट comes with the collection of tools that are used for developing and running Java program. आता काय सांगितले पहा, JDK काय करतो, मेन जे काही प्रोग्राम असतात आपल्याला हे JDK मध्ये एक्झिक्यूट करावे लागतात. द जावा डेव्हलपमेंट किट कम्स विथ द कलेक्शन ऑफ टूल्स. JDK मध्ये नंबर ऑफ टूल्स असतात जे की एका किटमध्ये बाइंड करून ठेवलेत किंवा कलेक्ट करून ठेवलेले आहेत. दॅट आर युज्ड फॉर डेव्हलपिंग अँड रनिंग द जावा प्रोग्राम. These tools are used for development and running the Java programs. ते टूल्स दिलेले आहेत पहा खाली. फर्स्ट टूल आहे जावा सी. जावा सी आणि जावा हे दोन जे काही मेन टूल आहेत हे आपल्याला प्रत्येक प्रोग्रामच्या रनिंगसाठी किंवा एक्झिक्युशनसाठी यूज करायचे असतात. फर्स्ट पहा जावा सी, यालाच काय म्हटलं जातं, जावा कंपायलर. ते टूल कशासाठी यूज केलेलं असतं पहा, इट इज जावा कंपायलर अँड यूज टू कंपाईल जावा प्रोग्राम. इट इज अ जावा कंपायलर. जावा सी हा काय एक जावा कंपायलर आहे, आणि तो काय करतो, यूज टू कंपाईल द जावा प्रोग्राम. कशासाठी यूज करतो आपण, जावा सी कंपाईल करण्यासाठी. प्रोग्राम कंपाईल करतो म्हणजे काय करतो, लाईन बाय लाईन आपलं कोडिंग आहे हे कोडिंग चेक करत असतो. इट ट्रान्सलेट जावा सोर्स कोड टू बाइट कोड. आधीच्या बाइट कोडमध्ये पण मी सांगितलं, कंपायलर काय करतो, जो काही तुमचा सोर्स कोड आहे या सोर्स कोडचं कन्व्हर्जन बाइट कोडमध्ये करत असतो. दॅट द इंटरमिजिएट कॅन अंडरस्टँड म्हणजे काय, दॅट द इंटरप्रिटर कॅन अंडरस्टँड म्हणजे इंटरप्रिटर काय, तो जो काही बाइट कोड आहे हा बाइट कोड अंडरस्टँड करतो. नेक्स्ट टूल आहे जावा. याला काय म्हटलं जातं, जावा इंटरप्रिटर. हे लक्षात ठेवायचे दोन सगळ्यात इम्पॉर्टंट टूल आहेत. फर्स्ट इज अ जावा कंपायलर अँड सेकंड इज अ जावा इंटरप्रिटर. जावा कंपायलर हा प्रोग्राम कंपाईल करण्यासाठी आपण यूज करतो, आणि जावा इंटरप्रिटर हा प्रोग्राम इंटरप्रिट किंवा प्रोग्राम एक्झिक्यूट किंवा रन करण्यासाठी यूज करतो. नेक्स्ट टूल आहे जावा इंटरप्रिटर. इट इज अ जावा इंटरप्रिटर अँड यूज टू रन अँड applet and application program by reading the interpreting bytecode file. म्हणजे जे काही कंपायलरने कंपाईल केलेली जी फाईल, कंपायलरने बाइट कोडमध्ये कन्व्हर्जन केलेली जी काही फाईल आहे ही फाईल रीड करून त्याचं जो काही प्रोग्राम आहे, हा बाइट कोडचा जो प्रोग्राम आहे हा एक्झिक्यूट करण्याचं काम जावा इंटरप्रिटर करत असतो. नेक्स्ट आहे ॲपलेट व्ह्यूवर. ॲपलेट व्ह्यूवर काय सांगितले, व्ह्यू जावा ॲपलेट. ॲपलेट हा पार्ट तुम्हाला लास्ट युनिटमध्ये आहे तेव्हा तुम्हाला डिटेल समजेल. जस्ट ॲपलेट म्हणजे काही लक्षात घ्या, इट इनेबल अस टू रन जावा ॲपलेट्स.
विदाऊट ॲक्च्युअली युझिंग अ जावा कम्पॅटेबल ब्राउझर. म्हणजे काय सांगितलं, जे काही ॲपलेट रिलेटेड प्रोग्राम आहे ते ॲपलेट व्ह्यूवर थ्रू एक्झिक्यूट केले जातात, हे ब्राउझर थ्रू एक्झिक्यूट होत नाहीत. नेक्स्ट आहे जावा एच, म्हणजे काय सी हेडर फाईल्स. इट जनरेट सी हेडर फाईल अँड सोर्स फाईल दॅट आर नीडेड टू इम्प्लिमेंट नेटिव्ह मेथड्स. म्हणजे जे काही सी लँग्वेजमध्ये ज्या काही हेडर फाईल होत्या, ह्या हेडर फाईल जनरेट करण्याचं काम किंवा हेडर फाईल ॲक्सेप्ट करण्याचं काम सोर्स फाईलमध्ये जावा एच ही जे काही टूल आहे हे करतं. नेक्स्ट आहे जावा पी, म्हणजे काय जावा डिसअसेंबलर. इट इज जावा डिसअसेंबलर काय करतं ते, अँड यूज टू कन्व्हर्ट बाईट कोड फाईल इंटू प्रोग्राम डिस्क्रिप्शन. जावा पी काय करतं, जो काही बाईट कोडमध्ये कन्वर्ट केलेला जो काही बाईट कोड आहे त्या बाईट कोडच्या फाईलचं कन्व्हर्जन कशामध्ये करतं, प्रोग्राम डिस्क्रिप्शनमध्ये. नेक्स्ट आहे JDB, जावा डिबगर. आता इट इज यूज टू फाइंड एरर इन आवर प्रोग्राम. जावा डिबगर JDB काय करतं, टूल तुमच्या फाईलमध्ये जे काही एरर्स असतील त्या एरर्स फाइंड आउट करण्याचं काम किंवा ज्या प्रोग्राममधले एरर्स फाइंड आउट करण्याचं काम कोण करतं, जावा डिबगर. अँड लास्ट टूल इज जावा डॉक, म्हणजे काय जावा डॉक्युमेंट फॉर क्रिएटिंग HTML डॉक्युमेंट. HTML सगळ्यांना माहिती आहे. जावा डॉक काय करतं, तुमचं जावा डॉक्युमेंट ते काय करतं, HTML डॉक्युमेंटमध्ये तुमचा जो काही कोड आहे तो क्रिएट करण्याचं काम करतं. इट इज यूज टू क्रिएट HTML फॉर्मॅट डॉक्युमेंटेशन फ्रॉम द जावा सोर्स कोड फाईल. म्हणजे जी काही जावाची सोर्स कोड फाईल आहे, ह्या सोर्स कोड फाईलचं जावा HTML फॉर्मॅटच्या डॉक्युमेंटेशनमध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी आपण काय करतो, जावा डॉक हे टूल यूज करतो. इम्पॉर्टंट टूल्स आहेत हे लक्षात ठेवा. फर्स्ट इज अ जावा सी, सेकंड जावा, थर्ड इज ॲपलेट व्ह्यूवर, नेक्स्ट इज जावा एच, अदर इज जावा पी, JDB अँड जावा डॉक. हे जे काही टूल्स आहेत हे एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहेत, हे विचारले जातात. अँड लास्ट इज अ जावा कंपोनंट. जावा कंपोनंट कुठलं आहे, लास्ट इज जावा व्हर्च्युअल मशीन, JVM. जावा व्हर्च्युअल मशीन, फर्स्ट इज अ बाईट कोड, second is a JDK, and last one is JVM. It is a specification that provide runtime environment. इथं काय केलं जातं, it is a specification that provide runtime environment in which Java bytecode can be executed. काय केलं जातं इथं, जावाचा जो काही बाईट कोड आहे हा एक्झिक्यूट केला जातो. द JVM परफॉर्म फॉलोइंग ऑपरेशन. JVM काय करतं, कुठले कुठले ऑपरेशन परफॉर्म करतं पहा. फर्स्ट इज अ लोड कोड, नेक्स्ट व्हेरीफाईज कोड, another is execute code, and last one is provide runtime environment. पहा याचा जो काही फ्लो आहे हा डायग्राम थ्रू दिलेला आहे. पहिल्यांदा काय होतं, जावा सोर्स कोड हा जावा कंपायलर थ्रू बाईट कोडमध्ये कन्व्हर्ट केला जातो. हा सोर्स कोड आपण टाईप केलेला असतो आणि कंपायलर काय करतो, त्याचं बाईट कोडमध्ये कन्व्हर्जन करतो. नंतर काय, बाईट कोड लोडेड इंटू JVM. जो काही बाईट कोड आहे हा कुठं लोड केला जातो, जावा व्हर्च्युअल मशीनमध्ये. हे जी काही मी प्रोसिजर सांगते ही सगळी बॅकग्राऊंडला होते, त्याच्यामुळे जस्ट लक्षात ठेवा फक्त. जावा सोर्स कोडचं कन्व्हर्जन कंपायलर करतो बाईट कोडमध्ये. नंतर जो काही बाईट कोड आहे हा लोड होतो JVMमध्ये, जावा व्हर्च्युअल मशीनमध्ये. मग जावा व्हर्च्युअल मशीन काय करतो, प्रोग्राम इंटरप्रिटर जावा इंटरप्रिटर काय करतो, JVM काय करतं, जावा व्हर्च्युअल मशीन काय करतं, तो जो काही प्रोग्राम जो कोड आहे हा जावा इंटरप्रिटर थ्रू काय करतो, आपल्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये लोड करतो आणि तुम्हाला हवं असलेलं आउटपुट आहे आपल्या स्क्रीनवर डिस्प्ले करतो. ही जे काय आहे हे सिम्पल जे काही प्रोग्राम आहे हा प्रोग्रामचा फ्लो आहे. जो काही आपण प्रोग्राम एक्झिक्यूट करणार आहोत त्या प्रोग्रामचा फ्लो दिलेला आहे. यानंतर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जे काही आपलं जावाचे प्रोग्राम एक्झिक्यूट करण्यासाठी आपल्याला जो काही IDE लागणार आहे JDK, हे JDK इन्स्टॉलेशन पाहणार आहोत. जसं तुम्हाला C++चे प्रोग्राम एक्झिक्यूट करण्यासाठी टर्बो C यूज करता, हा जो काही IDE यूज करता, सेम तसंच तुम्हाला जावाचे प्रोग्राम एक्झिक्यूट करण्यासाठी JDK हा जो काही IDE आहे हा इन्स्टॉल करायला लागतो. हा जो काही इन्स्टॉलेशनचा पार्ट आहे आपण हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात. थँक्यू.